नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 21 ऑगस्टचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की अथर्व त्याचे आणि अंबिकाचे फोटो पाहत बसलेला असतो आणि त्याच वेळी त्या ठिकाणी मीरा येते. अथर्व पूर्णपणे अंबिकाच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो आणि त्याची अवस्था पाहून मीरालाही वाईट वाटत असते. ती त्याच्या जवळ जात त्याला विचारते की वेदाचे बाबा काय झालं, आणि त्यावेळी अथर्व म्हणतो की मी अंबिकाला हळूहळू विसरायला लागलो होतो. आता ती आपल्यात नाही आहे हे माझ्या मनाने स्वीकारलं होतं, पण त्यानंतर जेव्हा मला समजलं ना की ती आता आपल्या आजूबाजूलाच आहे आणि जेव्हा मी तिचा आवाज ऐकला ना तेव्हा मला पुन्हा एकदा तिला बघायची इच्छा झाली. आणि मग पुढे तो असंही म्हणतो की मीरा, मला ना खरंच कळत नाही आहे मी चुकीचं करतोय की बरोबर, पण मला अंबिकाला एकदा बघायचं आहे. आणि अथर्वचं ते बोलणं ऐकून मीरा मात्र एक शब्दही बोलत नाही. तिला बिचारीला काय करावं तेच समजत नसतं. आणि तिच्या शांततेमुळेच अथर्व भानावर येतो आणि तो मीराची माफी मागत म्हणू लागतो की मीरा, मला माफ कर. मला माहिती आहे माझ्या अशा वागण्यामुळे बोलल्यामुळे तू दुखवली गेलीस. तू प्लीज चुकीचा अर्थ काढू नको, गैरसमज करून घेऊ नको. आणि त्यावेळी मीरा त्याला समजावत म्हणते की वेदाचे बाबा हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी चुकीचा अर्थ काढेल, मी गैरसमज करून घेईल? तुम्ही मला इतकंच ओळखलत का? आणि तेव्हा अथर्व म्हणतो नाही ग मीरा, पण मला माहिती आहे माझ्या अशा वागण्या बोलण्यामुळे तुलाही त्रास होत असणार आहे. आणि त्यावेळी मीरा म्हणते की नाही वेदाचे बाबा, मला त्रास होत नाही आहे. माझीसुद्धा अशीच इच्छा आहे की अंबिकाताई एकदा तरी तुम्हाला दिसावी, कारण तुमचं तिच्यावर खूप प्रेम होतं. आणि जेव्हा तुम्हाला कळलं आहे की ती आता आपल्या आजूबाजूलाच आहे तर तुम्हाला तिला बघावंसं वाटणारच ना. आणि अहो हेच तर खरं प्रेम असतं. आणि मग त्यानंतर ती अथर्वला सांगते की तुम्ही काळजी करू नका, मी बाबांशी बोलून काहीतरी मार्ग काढते. आणि त्यावर अथर्व फक्त मान डोलावतो. आणि मग त्यानंतर तो मीराला म्हणतो की मी सुद्धा काही धातू गोळा केले आहेत. आणि मग त्यानंतर त्याने जे काही पंचधातूंमधील धातू गोळा केलेले असतात तो ते मीराकडे देतो. आणि मीरा ते पंचधातू घेऊन शिवनाथकडे जायला निघते. आणि अथर्व पुन्हा एकदा त्याच्या अंबिकाच्या आणि वेदाच्या फोटोंच्या अल्बमकडे पाहत बसतो. तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की ती मंजिरी पिंजऱ्यात कैद असते. पण यावेळी ना ती हसत असते, कारण तिला त्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग सापडलेला असतो. मार्जरीने तिच्या हातावर जी जखम केलेली असते त्या जखमेतून अजूनही रक्त वाहत असते. आणि मग मंजिरी एक मंत्र म्हणत ते जे रक्त असते ना ते त्या पिंजऱ्यातून बाहेर काढते. आणि मग त्यानंतर ते रक्त रामपुरेंच्या घराकडे जाण्यासाठी निघते. त्यामुळे ही मंजिरी खूपच खुश होते. त्यानंतर मग आपल्याला दुसरा सीन असा बघायला मिळतो की माया, नर्मदा, अजित आणि दामोदर मस्तपैकी गप्पा मारत असतात. आणि त्यावेळी नर्मदा म्हणत असते की तुम्हा दोघांना माहिती आहे का, मी आणि मायाने त्या अनन्याला कसं गुंडाळले. तिच्या मनात अथर्व आणि मीराविषयी चांगलाच संशय निर्माण केला आहे. आता तुम्ही बघा ती कशी त्या मीराच्या मागे हात धुवून लागेल ते. आणि त्यावर अजित आणि दामोदरही मोठमोठ्याने हसू लागतात. पण त्याचवेळी दुसरीकडे मंजिरी तिचं ते जे रक्त असताना ते एका मंत्राच्या साह्याने रामपुरेंच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि फायनली ते रक्त रामपुरेंच्या घरापर्यंत पोहोचतं सुद्धा. त्यामुळे मंजिरी खुश होते. आणि मग ती त्या रक्ताच्या माध्यमातूनच मायाला मोठमोठ्याने हाका मारायला सुरुवात करते. आणि तिचा आवाज मायापर्यंत पोहोचतो. आणि त्या आवाजामुळे माया खूपच घाबरते. तिला समजतच नाही की अचानक मंजिरीचा आवाज तिला कसा काय ऐकू येतोय, कुठे आहे ती मंजिरी. आणि तिला असं घाबरलेलं पाहून अजित, दामोदर आणि नर्मदाही काळजीत पडतात. तिला विचारतात की काय ग माया, काय झालं? तेव्हा ती माया म्हणत असते की तुम्हाला मंजिरी मॅडमचा आवाज ऐकू येतोय का? त्या मला हाक मारतायत. आणि हे ऐकून ते तिघे तर खूपच घाबरतात. त्यांचा असा गैरसमज होतो की मीराने मंजिरीला मारून टाकले आणि आता मंजिरीचा आत्मा परत आलाय आणि तो मायाला हाका मारतोय. त्यामुळे त्या तिघांची तर अगदी भीतीने गाळण उडते. ते तिघेजण खूप घाबरलेले असतात.
मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागतात. माया त्यांना म्हणते की प्लीज शांत बसा, मॅडम काय बोलतायत ते मला ऐकू द्या. आणि हे बघा, मॅडमचा आत्मा वगैरे काही नाही आहे, परंतु हे तिघे ऐकायला तयारच नसतात. तर ही माया म्हणत असते की हा खेळ मंजिरीचा आहे की त्या मीराचा मला माहीत नाही, पण आता मी या खेळात उतरणारच. आणि ती तेथून बाहेर पडते. तर हे तिघेजण मात्र घाबरूनच एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर मग आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा शिवनाथकडे जायला निघालेलीच असते. तितक्यात अंबिका तिच्या समोर येते. ती मीराला सांगते की मीरा, तू पंचधातू घेऊन बाबांकडे जा, मी घरी थांबते. वेदा, अथर्व आणि अनन्याची काळजी घेते, तू इकडची काही काळजी करू नको. पण हां, अनन्याच्या बाबतीत बाबांना कल्पना मात्र देऊन ठेव. आणि त्यावर मीरा हो म्हणते. पण तिच्या मनात ना त्यावेळी काहीतरी वेगळंच सुरू असतं आणि हे अंबिकाच्या लक्षात येतं. ती मीराला विचारते की काय झालं मीरा. आणि तेव्हा मीरा हिम्मत करून म्हणते की ताई, तुझी लहान बहीण म्हणून जर मी तुझ्याकडे काही मागितलं तर तू मला देशील का गं. त्यावर अंबिका हसून म्हणते, बोल ना मीरा, काय हवंय तुला. पण मीरा म्हणते, असं नाही, आधी तू मला वचन दे. आणि त्यावर अंबिकाही हसून म्हणते की ठीक आहे, मी तुला वचन देते, तू जे मागशील ते मी तुला देईल. आणि त्यावेळी मीरा मग लगेचच म्हणते की ताई, माझी अशी इच्छा आहे की तू वेदाच्या बाबांना दिसावं. आणि हे ऐकून अंबिकाला मोठा धक्काच बसतो. ती मागे सरकत्याने म्हणते की मीरा, हे काय बोलतेस तू, हे शक्य नाही आहे. पण मीरा म्हणते, नाही ताई, तू मला वचन दिलं आहे. आणि मग ती सरळ तेथून निघून जाते. पण त्यामुळे अंबिका मात्र काळजीत पडते. तिला बिचारीला खूप जास्त भीती वाटत असते. त्यानंतर मग आपल्याला असं पाहायला मिळतं की नर्मदा किचनमध्ये जाते. तर तिथे अनन्या एकदम स्टॅच्यूसारखी उभी असते. अंबिकाने तिच्यावर जादू केल्यामुळे ती हालत नसते, काही बोलत नसते. आणि जेव्हा नर्मदाच्या हे लक्षात येतं तेव्हा ती घाबरते. तिला समजत नसतं की या अनन्याला अचानक काय झाले. आणि मग ती मोठ्याने अनन्यावर ओरडते. त्यामुळे अनन्या भानावर येते. नर्मदा तिला विचारत असते की काय गं, काय झालं, तू इथे अशी का उभी होती. पण अनन्या काहीच उत्तर न देता सरळ तेथून निघून जाते. त्यामुळे नर्मदा काळजीत पडते. तिला हे समजत नसतं की या घरात नेमकं काय सुरू आहे. तर दुसरीकडे जी माया असते ना, ती मंजिरीचा आवाज ऐकत घरातून बाहेर येते. आणि तेव्हा तिला त्या ठिकाणी एक प्रकाशित रेष दिसते. ती प्रकाशित रेष म्हणजे मंजिरीचं रक्त असते. आणि ती रेष फक्त मायाला दिसत असते. त्यामुळे तिला आश्चर्य वाटतं. तिला समजत नसतं की हा सगळा काय प्रकार आहे. तितक्यात पुन्हा एकदा मंजिरीचा आवाज तिच्या कानांवर पडतो. आणि तिच्या हे लक्षात येतं की या रेषेमधूनच मंजिरी मॅडमचा आवाज ऐकू येतोय. आणि मग तीही मंजिरीशी बोलायला सुरुवात करते. आणि जेव्हा मंजिरी मायाचा आवाज ऐकते तेव्हा ती खूप खुश होते. माया तिला विचारत असते की मॅडम, कुठे आहात तुम्ही, मीराने तुम्हाला मारून टाकलंय का. तर मंजिरी चिडून म्हणते, माया, मी जिवंत आहे, मला काही झालेलं नाहीये, पण मला तुझ्या मदतीची गरज आहे. परंतु त्याच वेळी नेमकी मीरा बाहेर येते. आणि या मायाचा काहीतरी विचित्रपणा सुरू आहे हे तिच्या लक्षात येतं. दुसरीकडे आपण असं पाहतो की अथर्व त्याच्या रूममध्ये असतो. मग तिथे अंबिका येते. ती शांतपणे अथर्वकडे पाहत असते. आणि तेव्हा अथर्वला असं जाणवतं की आपली अंबिका आपल्या आजूबाजूलाच आहे. तो तिला पुन्हा हाका मारायला सुरुवात करतो. पण अंबिका उत्तर देत नाही. ती फक्त अथर्वकडे बघत मनाशी म्हणत असते की मीराने माझ्याकडे हे काय मागितलंय. मी जर अथर्वांना दिसले तर गोष्टी खूप बिघडतील, कारण अथर्वांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आणि आता जर मी त्यांच्या आयुष्यात परत आले ना, तर मग ते माझ्या आठवणींमध्येच हरवून जातील. मग मीराचं, तिच्या संसाराचं कसं होईल. आणि मी सुद्धा खूप प्रयत्नांनी माझ्या संसाराचा, माझ्या प्रेमाचा त्याग केला आहे. आता माझा मार्ग फक्त मोक्षाचा आहे. आणि मग ती बिचारी विचार करतच तेथून निघून जाते. आणि अथर्व तिला हाका मारत बसतो. दुसरीकडे मीरा थेट मायाच्या समोर येते आणि तिला विचारते की काय चाललंय तुझं, तू इथे उभी राहून कोणाशी बोलतीये. आणि तेव्हा माया घाबरून म्हणते की मी ना मुंगीशी बोलतीये. पण त्याचवेळी दुसरीकडे ती जी मंजिरी असते ना, ती खूप जास्त चिडलेली असते. कारण ती मायाला हाका मारत असते आणि माया काहीच उत्तर देत नसते. ती इकडे मीराला सांगत असते की मी एक नाटक बघितलं, त्या नाटकात एक माणूस मुंगीशी बोलत असतो, म्हणून मग मीही मुंगीशी बोलण्याचा प्रयत्न करते. आणि ते ऐकून मीरा काही न बोलताच तेथून निघून जाते. आणि मग त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा ज्या ठिकाणी मंजिरी कैद असते तिथे जाऊन पोहोचते. शिवनाथ तिथे असतो. तो मीराला विचारतो की तू रामपुरेंच्या घरातील पंचधातू घेऊन आली आहेस ना बाळा.
त्यावर मीरा हो म्हणते आणि मग त्यानंतर शिवनाथ तिला एका विधीबद्दल सांगायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता आपल्याला असं बघायला मिळतं की ही मंजिरी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मायाला काही शक्ती प्रदान करते आणि त्याचवेळी दुसरीकडे शिवनाथ अथर्वला अंबिका दिसावी म्हणून काही विधी करत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.